ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला सायलीची युक्ती कामात येते। तेव्हा अर्जुन सायलीला बोलते, तू सांगितली युक्ती कामात आली, कारण की ती तन्वी आता मैपण शिकरेकडे जात आहे आणि तुझं दुसरा काटोड आहे मैपण शिकरेकडे आहे। आणि अर्जुन बोलायला लागतो की आता एका दगडात दोन पक्षी मारायला भेटणार आहेत। आणि अर्जुन सांगायला लागतो की मी आता रविराजांना सांगितलंय की एका टायमाला दोन सत्य सांगितलेले आहेत आणि अश्विनचे पण डोळे उघडले पाहिजेत। आणि ज्यावेळी तिचं भांडं फुटेल ना त्यावेळी तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल। तेव्हा सायली अर्जुनला बोलते की मला माझे आई वडील कोण आहेत ते मला आता कळायला हवेत। इकडे रविराज अश्विनला बोलत असतात की आम्ही तुला इतकं सांगून पण तुझे डोळे उघडत नाहीत, पण आज तुला आम्ही सगळे तुझे डोळे उघडून देणार आहोत। आणि या सगळ्यामध्ये असं होतं की ती तुझा वापर करून ती सुटण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या सगळ्यामध्ये तुला सांगायचं की या सगळ्यामधून तू बाहेर पड आणि या सगळ्यामध्ये तू तिला रंगे हात पकड, म्हणजे तुला काय समजेल काय ते समजेल। आणि ही सांगते की हिला मैपण शिकरे ब्लॅकमेल करत आहे, पण ही मैपण शिकरेच्या घरी आज का जाणार आहे आणि ह्याची माहिती तू घेऊन यायची। तेव्हा अश्विन बोलायला लागतो की मी ही आता मैपण शिकरेकडे का चालली। तेव्हा इथे रविराज बोलायला लागतात। तेव्हा इथे रविराज बोलतात की मला माहित नाही, पण याची माहिती तुला माहित असेल तर तू घेऊन ये। तेव्हा इथे अश्विन विचार करतो की तन्वी आपल्यापासून काहीतरी बरंच लपवते आणि याचा सगळ्याचा शोध घ्यायचा आता त्याला शांती नसते। आणि तो आता सांगितल्याप्रमाणे प्रियाचा शोध घ्यायला लागतो आणि प्रियाच्या पाठी तो जातो। आणि ज्यावेळी ती नागराजच्या घरी येते तेव्हा ती नागराजला सांगून येते। ते सगळे नागराजला माहित असतं, पण नागराजला आता प्रियाला कसा ट्रॅप करायचा असेल ट्रॅप करायचा आहे ते पाहत असतो। प्रिया बोलायला लागते की माझी खूप मोठी चूक झाली, मी तुम्हाला असं काय बोलायला नको होतं आणि आपण सगळे दोघं मिळून आणि आपण आता एकमेकाला मदत करायला नको का। तेव्हा ते मैपण सांगायला लागतो की मदत कसली, मी तुला सुभेदाराच्या घरात मीच तुला घुसवलं ना। आणि या सगळ्यामध्ये तू मला सांगतेस काय, मला तुझे सगळे कच्चे चिट्टे माहित आहेत आणि तुझे खरे आई वडील कोण आहेत ते तुला माहित आहे का। तेव्हा तिथे पाठी उभा असलेला अश्विन त्याच्या मनात येतं काय हिचे खरे आई वडील तर रविराज आणि प्रतिमा हे कोणाबद्दल बोलतायत। आणि तो मनातल्या मनात विचार करतो तर काहीतरी गडबड आहे आणि त्याला काय समजतच नाही। हे सगळं झाल्यानंतर प्रिया बाहेर पडते। त्या टाइमला तो बाहेर पडतो आणि तिथे प्रिया असते आणि प्रिया त्याला पाहिल्यावर लगेच चटपटते। तेव्हा इथे अश्विन तन्वीला बोलतो तू इथे कशी। तेव्हा इथे तन्वी बोलायला लागते की जेव्हा मला कळलं हा मैपण आपल्या घरच्यांच्या जीवावर उठलाय तेव्हा मी त्याला दम बसवायला आले होते। आणि प्रिया बोलायला लागते हा मैपण शिकरे खूप चिडलेला आहे आणि तो बोलायला लागलाय की मी तुमच्या घरच्यांना मारून टाकेन। तेव्हा प्रिया बोलायला लागते की तू इथे कुठे आलास। तेव्हा अश्विन बोलायला लागतो मला चिंता वाटायला लागली म्हणून मी इथे आलो। अश्विनला माहित असतं की प्रिया ही खोटं बोलते आणि प्रियाला वाटत असतं की मी अश्विनला चांगलाच गुंडाळलेला आहे। आणि प्रिया अश्विनला सांगायला लागते की मी मैपणला सांगितलं की तू माझा जीव घे पण माझ्या कुटुंबाला काय झालं नाही पाहिजे। पण अश्विनने जे पण ऐकलं असतं ते त्याच्या डोक्यात फिट बसलेलं असतं, त्यामुळे अश्विनला वाटत असतं की आता हिचं खूप झालंय आणि अश्विनला वाटतं ते काहीतरी आहे आणि जे आपल्याला शोधलं पाहिजे। त्यानंतर अश्विन इथे रविराजांकडे येतो। तेव्हा इथे रविराज विचारायला लागतात की खऱ्या आई वडिलांचं काय सत्य आहे। रविराज बोलायला लागतात की तुझे डोळे उघडले ना। आणि रविराज बोलायला लागतात की ही माझी मुलगी नाही हे मला पहिल्यापासूनच वाटत होतं। त्यानंतर रविराज अश्विन आणि अर्जुन हे तिघं पण खूप मोठा प्लॅन करतात आणि ह्यामध्ये आता प्रियाला अडकवण्याचा प्रयत्न करणार आहेत। इथे दुसऱ्या दिवशी नवरात्रीचा उत्सव असतो। त्या सगळ्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये अश्विन सगळ्यांना जवळ घेऊन हे सगळं सत्य सांगणार असतो आणि अश्विन सगळ्यांना विश्वासात घेतो आणि सगळ्यांना बोलायला लागतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। तेव्हा इथे कल्पना चिडते आणि ती बोलायला लागते तू तन्वीविषयी बोलत असेल तर मला काय ऐकायचं नाही। तेव्हा इथे सायली बोलायला लागतं त्याचं जरा ऐका तरी। तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो मला तुम्हाला सांगायचं आहे की, आणि अश्विन सांगायला लागतो की मी जे सत्य मैपणच्या घरात ते तन्वीच्या तोंडातून ऐकलं ना ते तुम्ही ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन चांगलीच सरकेल। आणि अश्विन सांगायला लागतो की मी जे ऐकले ना ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला पण चांगला धक्का बसेल। आणि अश्विन सांगायला लागतो मी तिच्या तोंडून ऐकलं की ती खरी तन्वी नाही आणि तिच्या आई वडिलाचा शोध लागलेला आहे। तेव्हा ते सायली बोलायला लागतात काय बोलतात अश्विन भाऊजी तुम्ही। तेव्हा ते अश्विन सांगायला लागतो की प्रिया ही खूप मोठी कोणाची तरी ओळख घेऊन ती आपल्याला फसवते आहे आणि तीच ती ओळख घेऊन ती या घरात आली आणि तुझं गाठोडे चोरण्यास तिला काय गरज होती। आणि अश्विन सांगायला लागतो की तू घाबरू नको, मी आणि रविराजने असा प्लॅन केला ना तिला चांगलाच फसवणार आहे। ते नागराजला मैपणला बोलतो की काय चाललं कसं चाललंय। ते मैपण बोलायला लागतो की जो आपण केले ना तो प्लॅन परफेक्ट चाललाय आणि मैपणचा प्लॅन असतो की प्रियाला एक्सपोज करायचा आणि ते पण अर्जुनच्या मार्फत। आणि या सगळ्यामध्ये मैपणला असं करायचं असतं की
प्रियाचे आई वडील समोर आणून तिची ओळख पटवणे हे असतं. ते रविराज प्लॅन तयार करायला चालू करतात आणि यामध्ये सुमनला पण घेतात. आणि रविराज प्रतिमाला पण सांगतात की तुला जर मुलीच्या तावडीतून सुटायचं असेल तुला या प्लॅन मध्ये सहभागी व्हायला लागेल. आणि रविराज सांगायला लागतात की ही आपली मुलगी बोलते पण ही आपली मुलगी नाही आहे. आणि रविराज सांगायला लागतात की मला अर्ध सत्य समजलं आणि अजून अर्ध सत्य जाणून घ्यायचं आहे आणि ह्या मुलीला मी सोडणार नाही. आणि रविराज सांगायला लागतात की हिला जोपर्यंत मी पोलिसाच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि ते नवरात्रीच्या उत्सवामध्ये अश्विनी ते सायलीच्या पायाखालची जन्मखून पोहोचतो आणि तेव्हा तिला विचारतो की ही जन्मखून कसली. तो इथे सायली बोलायला लागते ही जन्मखून मला माझे लहानपणापासून आहे. तर इथे रविराज येतात तेव्हा रविराज बोलायला लागतात की मला पण हे कळलंच होतं. आणि अश्विन बोलायला लागतो काय. तर इथे रविराज बोलायला लागतं की हिच्या पायाखालची जन्मखून ही स्वतः हिचीच आहे आणि ही खरी जन्मखून आहे आणि ही जी प्रियाच्या खोट्या तन्वीच्या पायाखाली आहे ती खोटी जन्मखून आहे. तो टॅटू आहे. आणि हे पाहून सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळे तिकडे येतात आणि त्या टायमाला तिथे प्रिया पण येते. त्या टायमाला रविराज तिला पाहतात आणि तिला बोलतात की तुझा पाय दाखव. आणि तिचा पाय दाखवल्यानंतर तिच्या पायाखाली जन्मखून नसते आणि रविराज तिच्या चांगल्याच कानाखाली देतात. आणि ते सायली बोलायला लागते की ही जन्मखून माझ्या पायाखालची पहिल्यापासून होती. आणि ते सायली बोलायला लागते की ही जन्मखून मला लहानपणापासून आहे. आणि ती कल्पना बोलायला लागते हे काय चाललंय सगळं. आणि रविराज सांगायला लागतात की ह्याच्यासाठी आम्ही टॅप रचला होता आणि हे सगळं सत्य आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आणि हा टॅप रचण्याच्या आधी आम्हाला सगळं माहीत पडलं होतं की हिचा सगळा कच्चा चिट्टा आम्हाला काढायचा होता आणि हिचं जे गोंधन होतं ना पायाखालचं टॅटू सगळं खोटं होतं आणि ते तिने गोंधून घेतलं होतं. त्या टायमाला साहिल बोलायला लागतं की प्रियाच्या पायाखाली जन्मखून कधीच नव्हती आणि जन्मखून होती ती माझ्या पायाखाली. त्या टायमाला प्रिया बोलायला लागते नाही बाबा ही जन्मखून माझ्या पायाखाली आहे ती खरी जन्मखून आहे. आणि त्या टायमाला अस्मिता बोलायला लागते की तन्वीच्या पायाखाली जी जन्मखून आहे ती खोटी जन्मखून आहे कारण की मी तिच्या बरोबर होते ना तेव्हा मला हे सगळं कळलं होतं. आणि अस्मिता बोलायला लागते की आता मला कळलं की ही जन्मखून तिने का गोंदवली. आणि फायनली आता रविराजांनी अश्विन आणि अर्जुन यांना घेऊन त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि सगळ्यांच्या समोर आता सायली खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटारडी आहे. हे शेवटी रविराजांनी सगळ्यांसमोर आणून दिलं.